विदर्भात सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम यात्रेत पौष महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. जवळपास 70 ते 75 हजार दर्शनार्थींनी दर्शन घेतले. बहिरमबुवाचे दर्शन सकाळी 8 वाजतापासून तर मंदिरावर दर्शनार्थ्यांची वर्दळ होती. इच्छापूर्तीनंतर भक्तांकडून बहिरम बाबाला एक जिवंत बोकळ अर्पण केले गेले. बहिरम बाबाच्या नावाने मंदिरासमोरील प्रांगणात त्यांना मोकळ्या सोडले गेले. 21 डिसेंबर पासून सुरू झालेली चांदूर बाजार तालुक्यातील बहिरम जत्रा सर्वत्र प्रामुख्याने ओळखल्या जाते. महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील मुख्य मार्गावर असणाऱ्या या बहिरम जत्रेत मोठ्या प्रमाणात दरवर्षी गर्दी होते. 31 डिसेंबर पासून सुरू झालेली ही यात्रा 31 जानेवारीपर्यंत चालते. सकाळी 11 वाजल्यापासूनच परतवाडा बैतूल या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खरपी करजगाव मार्गे वळवण्यात आली होती. जड वाहनाकरता हा राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला होता. बहिरम यात्रेत रोडगे आणि आलू वांग्याची भाजी प्रामुख्याने प्रसिद्ध आहे. या जेवणाची आणि जेवणाच्या आमंत्रणाच्या मोठ्या संख्येने लोक आतुरतेने वर्षभर वाट बघत असतात. अशातच रोडगे आणि आलू वांगीच्या भाजीच्या जेवणावळी मोठ्या प्रमाणात या यात्रेत उठवत आहेत. विशेष करून हंडीतील जेवण याचा सुगंध लक्षवेधक ठरत असतो. यात्रेदरम्यान रविवारला पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतो. या बहिरम यात्रेत पारंपरिक वस्तू खरेदी करण्यासोबतच हंडीचे जेवण करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणे गर्दी करत आहे. सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाइव, बहिरम यात्रा. जय बहिरम बाबा। बहुत ही अच्छा यात्रा का यहाँ पर शुरुआत हो गया और हमारे अध्ययन समाचार के पत्रकार और सभी पत्रकार यहाँ पर अपनी अपनी न्यूज़ बना रहे हैं और बहुत ही अच्छी बात है कि आपके न्यूज़ के माध्यम से लोगों के अंदर, जन के अंदर ये यात्रा का महोत्सव का एक लाइव टेलीकास्ट पहुँचता है। जो यात्रा में नहीं आ पाते वह आपके माध्यम से यात्रा का अनुभव लेते हैं, आनंद लेते हैं। सभी नागरिकों से, सभी महाराष्ट्र के और MP के, मध्य प्रदेश के लोगों से, भक्तजनों से निवेदन है कि बहिरम यात्रा का खूब खूब आनंद लें और हमारे बहिरम यात्रा में आप आए।